नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6वीचं जे काही नागरिकशास्त्र आहे ते पाहणार आहोत। आता हे पहा, आता आपण जे काही नागरिकशास्त्र पाहणार आहोत ते सध्या चालू अभ्यासक्रम इयत्ता 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या मागं नागरिकशास्त्र म्हणून एक असतं, त्यातील नागरिकशास्त्र आणि जो काही 6वीचा जुना अभ्यासक्रम आहे त्यातील 6वीचं नागरिकशास्त्र आहे यांचं असं मिक्स कॉम्बिनेशन पाहणार, म्हणजे जुना अभ्यासक्रम प्लस नवीन अभ्यासक्रम। आता याच्यामध्ये कसं झालेलं आहे माहीत आहे का, ज्यावेळेस नवीन अभ्यासक्रमाची पुनर्रचना केलेली गेली, म्हणजे नवीन अभ्यासक्रम आला, त्यावेळेस जुन्या अभ्यासक्रमामधील काही भाग वगळला आणि ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये म्हणजे नवीन नागरिकशास्त्रामध्ये नाही आहे, पण ॲक्च्युअल आपल्या परीक्षेला ह्या नवीन अभ्यासक्रमामधल्या काही ओळी आणि जुन्या अभ्यासक्रमामधल्या काही ओळी यांचं कॉम्बिनेशन करून परीक्षेमध्ये विचारलं जातं। मग आपण त्या दृष्टिकोनातून ह्या नोट्स बनवलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये जुना अभ्यासक्रम प्लस नवीन अभ्यासक्रम यांचं कॉम्बिनेशन असणार आहे। आता नागरिकशास्त्र संदर्भात आपण बेसिक माहिती पाहिलेली आहे, त्याच्यानंतर 5वीचं सुद्धा नागरिकशास्त्र पाहिलेलं आहे। मी तुम्हाला प्लेलिस्ट करून देईल, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही बेसिक माहिती, त्याच्यानंतर 5वीचं नागरिकशास्त्र पहा आणि त्यानंतर 6वीचं नागरिकशास्त्र पहा। आता आपण नोट्सला सुरुवात करू। इयत्ता 6वी नागरिकशास्त्र इथं तुम्हाला दिसत असेल, त्यातला पहिला घटक आहे आपले समाज जीवन। आता याच्यामधले काही 4-5 ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते परीक्षेला त्या दृष्टिकोनातून तितकीशी महत्त्वाचे नाही आहेत, पण आपल्याला बेसिक माहिती हवी त्या दृष्टिकोनातून आहेत। व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे। काय आहे? व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे। भटक्या अवस्थेत माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती। ज्यावेळेस आपण भटके जीवन जगत होतो त्यावेळेस आपल्याला हे स्थैर्य आणि सुरक्षितता होती का, तर अजिबात नव्हती। समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते हे सत्य आहे। ज्यावेळेस आपण समूहामध्ये राहतो त्यावेळेस सुरक्षित असतो, पण ज्यावेळेस आपण एकटे असतो त्यावेळेस सुरक्षित असतो याची जाणीवसुद्धा नसते। समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला व समाजाच्या निर्मितीमागील एक मुख्य प्रेरणा बनला। आता समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमाची गरज वाटली। काय आहे? समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली। त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्य हे नियम आणि कायदे अस्तित्वात आले। आता परीक्षेत काय विचारलं जातं? रूढी, परंपरा, नीतिमूल्य व नियम कायदे अस्तित्वात आले। कसे अस्तित्वात आले? तर समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली, त्यामुळे रूढी, परंपरा, नीतिमूल्य, नियम आणि कायदे हे अस्तित्वात आले। त्यामुळेच माणसाचे समूह जीवन अधिक स्थैर्य आणि अधिक संघटित व स्थिर झाले। आता दुसरा घटक आहे समाजातील विविधता। आता ह्या समाजातील विविधतेमध्ये पहिलाच मेन हे आहे धर्मनिरपेक्षतेचे तत्व। आता हे धर्मनिरपेक्षतेचे तत्व म्हणजे काय आहे ते आपण पाहू। भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात, हे जग जाहीर आहे। आपण बहुभाषिक देश आहे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या समाजाचे आपल्या भारतामध्ये आपल्या समाजात लोक राहतात। त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे, यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत। हो, बरोबर आहे। भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्षक राष्ट्र आहे, हे जग जाहीर आहे, यात काय तेवढं नवल वाटण्यासारखं नाही आहे। पण आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे, हे सत्यवचन आहे, परीक्षेत नाही म्हणून विचारलं जाऊ शकतं आहे। तर ही विविधता निकोक्षपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे। आता आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारलेले आहे का, तर हो। त्यानुसार आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही आहे। परीक्षेत विधान आलेलं आहे, आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्या एका धर्माचा पुरस्कार केलेला आहे असं विधान दिलं तर ते विधान चुकीचं होतं, कारण आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही आहे। पुढे चला, प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे। हो, आहे का? कुणीही कुठल्याही धर्माची उपासना करू शकतो, त्याला स्वातंत्र्य आहे। ओके, चला पुढं।
धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. हा प्रश्न TETला विचारला गेलेला आहे 2 वर्षापूर्वी. काय होतं, धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येतात. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जात नाही असं विधान आलं तर हे विधान सपशेल चुकीचं आहे. खरं विधान काय आहे, धर्माच्या आधारे व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही, अजिबात करता येत नाही. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. ओके, पुढे जाऊ आपण. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरींची संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्या धर्माच्या आधारे किंवा भेदभाव केला जात नाही. शिक्षण, रोजगार आणि जे आता काय माहिती आहे का, शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून देतात. त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव वगैरे केलेला जात नाही आहे. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुद्या केलेल्या आहेत. आता धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. त्या विशेष तरतुदी आहेत. आता इथं आपल्याला नोट्स बाय अक्षय विरकर दिसत असेल. इथं खाली आपला मोबाईल नंबर आहे. आपल्या ह्या मोबाईलवरून मला परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र सर्व विषयाच्या नोट्स भेटून जातील. हे आपलं यूट्यूबचं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलचे हे आहे टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर. ते तुम्हाला जॉईन करायचं असेल तर जॉईन करू शकता. चला आपण पुढे जाऊ. अल्पसंख्याकांना आपापली भाषा, भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. विधान महत्त्वाचं आहे. अल्पसंख्याकांना आपली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे का, तर आहे. शिक्षणाद्वारे आपल्याला समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामुळे भारतीय समाज धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. व्यक्तींमधील सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. व्यक्तींमधील सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही आहे. आता वळू आपण, पहिले धर्मनिरपेक्ष झालं, आता सहिष्णुता आणि सामंजस्य याच्याकडे वळू. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेद, वाद आणि संघर्षही असतात. ही काळ्या दगडावरली रेघ आहे. ह्याला कोणीही बदलू शकत नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात तसं प्रत्येक समाजाचे, प्रत्येक धर्माचे, वेगळे पंथांच्या लोकांचे मतंसुद्धा वेगवेगळे असतात. त्यामुळे कधीकधी त्या मतांमध्ये मतभेद निर्माण होतो, वादही निर्माण होतो आणि संघर्षही निर्माण होतो. व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाही तर वाद, संवाद, संघर्ष निर्माण होतात. जसं की मी आत्ताच उदाहरणामध्ये समजून सांगितलेलं आहे. ओके, एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. हे तर त्रिकालबाधित आहे. याला कोणीही काय करू शकत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये पूर्वग्रह खूप आहे. ह्या समाजाचे लोक असतात असे असतात, त्या समाजाचे लोक तसे असतात, ह्या समाजाच्या लोकांचं खाद्यपान तसं असतं, त्यांचं असं असतं आणि त्यांचं असं असतं आणि हे असेच असतात, ते तसेच राहतात. आपल्या मनामध्ये इतके जबरदस्त पूर्वग्रह रुजलेले आहेत ना, त्यामुळं आपण आपल्या कुठल्याही समाजाकडे पाहताना एक वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतो. मग हे काय आहे तर एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हे संघर्षाचे प्रमुख कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणत्याही हिताचे नाही आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे. जसे की अमेरिका, इस्रायल आणि इराणचा संघर्ष चालू आहे, दीर्घकाळ संघर्ष चालू आहे. यांच्या संघर्षामुळे बाकी देशांना किती समस्या निर्माण होत आहे. तसंच दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याही हिताचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकते. बरोबर आहे. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णू वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. बरोबर आहे. सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. आता इथून खरं महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे सगळं आत्ता आपण जे सुरुवातीचे 2 चॅप्टर पाहिले ना 6वीच्या नागरिकशास्त्रामधले, ते एकदम बेसिक लेवलचे होते. ते काय होते, एकदम बेसिक लेवलचे होते. आता इथून ग्रामीण स्थानिक प्रशासन हे थोडंसं क्लिष्ट होत जाणार आहे. इथून थोड्याशा गोष्टी अवघड होत जाणार आहेत. आणि गेल्या 23 नोव्हेंबर 2025ला या नागरिकशास्त्रामधले पेपर 1ला 2 प्रश्न आणि पेपर 1ला 2 आणि पेपर 2ला 2 प्रश्न आले. ते विचार करायचा 6वीचं नागरिकशास्त्र किती महत्त्वाचं आहे. चला आपण पुढे जाऊ. समाजाचे नियमन, 3ऱ्या धड्याचं नाव आहे ग्रामीण स्थानिक प्रशासन. समाजाचे नियमन करण्यास स्थानिक शासन संस्था ही महत्त्वाची भूमिका पार पडते. आपल्या देशात या संस्थांबरोबर संघ शासन व राज्य शासन ही समाज नियमाच्या कामात सहभागी असते.
स्थानिक शासन संस्थांचे ढोबळमानाने ग्रामीण व शहरी शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते. कोणते वर्गीकरण केले जाते? ग्रामीण आणि शहरी शासन संस्था. ओके. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदा या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायत राज व्यवस्था म्हणतात. हे विधान थोडंसं लक्ष द्या. काय माहिती आहे का? ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे काय म्हणतात? तर पंचायती राज्य व्यवस्था म्हटले जाते. आता ह्याच्यामध्ये संघ शासन, राज्य शासन आणि स्थानिक शासन असे हे आहेत. म्हणजे ह्या 3 पातळ्यावर कारभार चालतो. कसा? आपल्या देशात 3 पातळ्यांवर कारभार चालतो. संपूर्ण देशाचा राज्यकारभार संघ शासन चालतं. हे आहे संपूर्ण संघ शासन म्हणजेच केंद्र शासन. लक्षात ठेवा. संपूर्ण देशाचा राज्यकारभार संघ शासन चालवते. हे संपूर्ण देशाचा. राज्याचा कारभार राज्य शासन. मग जे स्थानिक पातळीवर हे असते त्याचं स्थानिक शासन. संरक्षण, आता संपूर्ण देशाचा राज्यकारभार कोण? संघ शासन चालवते. परीक्षेत आलेला आहे. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार व चलन इत्यादी विषय संघ शासनाच्या कक्षेत येतात. हे विषय कुणाच्या कक्षेत येतात? म्हणजे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार व चलन हे विषय संघ शासनाच्या कक्षेत येतात. दुसऱ्या पातळीवर आहे राज्य शासन म्हणजे राज्याचं शासन. महाराष्ट्र राज्य शासन कायदा, सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षण यांच्या संबंधित कायदे करते म्हणजे महाराष्ट्र शासन. तिसऱ्या पातळीवर आहे स्थानिक शासन संस्था. पुढे चलू. ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना पंचायती राज व्यवस्था म्हणतात. परीक्षेत आलेले विधान. ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना काय म्हणतात? तर पंचायती राज्य व्यवस्था म्हटली जाते. आता ह्या स्थानिक शासन संस्था याचे विभाग कसे आहे? स्थानिक याच्यामध्ये ग्रामीण आहे आणि शहरी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत पाहिजे, पंचायत समिती पाहिजे, जिल्हा परिषद पाहणार आहोत. त्यानंतर शहरी भागामध्ये नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे आणि महानगरपालिका. हे स्थानिक शासन संस्था कार्यपद्धती कशी असते, याच्यामध्ये काय काय असतं, महत्त्वाचे घटक काय आहेत, ते सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. कारण याच्यामध्ये परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आलेले असतात, येतात आणि येणारच आहेत. स्थानिक शासन संस्था याच्यामध्ये पहिली पाहणार. आता स्थानिक शासन संस्थामधले काय पाहणार आहोत? ग्रामीणमधलं काय पाहणार आहोत? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. ओके. याच्यामध्ये आता वळू आपण ग्रामपंचायतीकडे. शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर टीटीचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या नोट्स. त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तोड. सोबत आहेत त्यांच्या संपूर्ण ते परिपूर्ण मानशा बजारात मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा पास. आता ग्रामपंचायतीमध्ये पाहताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. थोडंसं बारकाईने लक्ष देणं गरजेचं असतं. आता आपण ग्रामपंचायत पाहायला सुरुवात करू. त्या ग्रामपंचायतीमध्ये मागच्या वेळेस सुद्धा एक प्रश्न आलेला आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो. आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावचा कारभार ग्रामपंचायत करते. ओके. 500पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एक ग्रामपंचायत असते, तिला गट ग्रामपंचायत म्हणतात. हे विधान TET 2023 नोव्हेंबर, जी 23 नोव्हेंबरला परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये हे विधान होतं. तुम्हाला आता माझ्याकडे पेपर सेट D होता. पेपर 1चा पेपर सेट D होता. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 147. त्याच्यामध्ये 4 विधान होते. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान ओळखा. त्याच्यातलं पहिलंच विधान होतं 500पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते. तर मग इथं काय आहे? 500पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एक ग्रामपंचायत असते. ओके.
आणि तिला गट ग्रामपंचायत म्हणतात असं विधान होतं. ओके. TET 23 नोव्हेंबर 2025च्या ॲज इट इज विधान परीक्षेमध्ये आलं. आता पाणी पुरवठा, दिवाबत्ती, जन्ममृत्यू, विवाहाच्या नोंदी इत्यादी कामे ग्रामपंचायत करते. आता ते मी तुम्हाला 23 नोव्हेंबरला जो काही पेपर आला त्याच्यामधलं हे एक विधान होतं. दुसरे काय होतं की प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक असतं. ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. असे 4 विधान होते आणि याच्यापैकी अयोग्य विधान ओळखावं होतं. त्याच्यातलं पहिलं विधान इथं आहे, 500पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असतील तिला गट ग्रामपंचायत असे म्हणतात. पाणी पुरवठा, दिवाबत्ती, जन्ममृत्यू दर, विवाहाच्या नोंदी इत्यादी कामे कोण करते? ग्रामपंचायती करते. ग्रामपंचायत हा पंचायत राजचा पायाभूत घटक आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची म्हणजे पंचाची निवड प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते. निवडणुका ह्या दर 5 वर्षांनी होतात. कशाच्या? ग्रामपंचायतीच्या ओके, दर 5 वर्षांनी होते आणि ते प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होतात. निवडणूक हा दर 5 वर्षांनी होते. सदस्याची निवड 5 वर्षांच्या मुदतीसाठी असते. आता ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये हे 4 विधान वगळलेले आहेत तरीसुद्धा आपण ॲड केलेत. ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची म्हणजे पंचांची निवड प्रौढ व गुप्त पद्धतीने होते. निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. सदस्यांची निवड 5 वर्षाच्या मुदतीसाठी असते. उमेदवार 21 वर्ष पूर्ण व भारतीय नागरिक असावा. त्याचे नाव स्थानिक मतदार यादीत असावे. वळू आपण आता सरपंचाकडे. आता ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात. ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात. हे मान्य आहे का? ठीक आहे. चला पुढं. ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाचे उपसरपंच म्हणून निवडून करतात. एक सरपंच आणि एक उपसरपंच असतो. त्यांची निवडसुद्धा 5 वर्षासाठी असते. म्हणजे सरपंच आणि उपसरपंच हे 5 वर्षासाठी असतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. परीक्षेत विचारलं जाऊ शकतं ग्रामपंचायतीच्या सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली होतात? तर ते सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. परीक्षेत विधान येऊ शकतं. गावाच्या ज्या काही विकास योजना आहेत त्या प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी कोणाची असते? तर ती सरपंचाची असते. योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वास ठराव मांडता येतो. सरपंच उपस्थित नसतील तर ग्रामपंचायतीचे कामकाज कोण पाहतो? तर उपसरपंच पाहतो. आता वळू आपण ग्रामसेवकाकडे. आता ह्या ग्रामसेवकाच्या ह्याच्यावर एक विधान आलं होतं आणि ग्रामसभा त्याच्यावर सुद्धा हे एक विधान आलेलं आहे. म्हणजे आता इथं मी मग तुम्हाला जे 4 विधान आलेले आहेत ना त्या 4पैकी 3 विधान ग्रामसेवक ग्रामसभा याच्यावर आधारित असणार आहेत. एक विधान तर आपल्याला ह्याच्यावर झालेलं आहे, ग्रामपंचायतीवर झालेलं आहे. आता वळू आपण ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हे पहा, मी तुम्हाला किती सांगितलं तर ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतात? तर मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. आता 23 नोव्हेंबर 2025ला जो काही पेपर झाला त्याच्यामध्ये काय दिले? ग्रामसेवकाची नेमणूक गटविकास अधिकारी करतात. इथं ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हे परीक्षेत अगोदर सुद्धा विचारले गेलेलं आहे. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, ग्रामपंचायतीचा विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक करतात. ग्रामसेवक शासन आणि गावकरी यांच्यातील तो महत्त्वाचा दुवा असतो. ह्या परीक्षेत बऱ्याच वेळा विचारलेला गेलेला आहे. काय माहिती आहे का? ग्रामसेवक आणि गावकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा कोण असतो? तर ग्रामसेवक. तर म्हणजे ग्रामसेवक हा काय आहे माहिती आहे का? शासन आणि गावकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. परीक्षेत काय विचारतात माहिती आहे का? ग्रामसेवक हा कोणत्या कामातील महत्त्वाचा दुवा असतो? म्हणजे कोणामधील दुवा असतो? तर ग्रामसेवक हा शासन आणि गावकरी यांच्या कामातील किंवा यांच्यातील तो महत्त्वाचा दुवा असतो. आता वळू आपण ग्रामसभा. ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा.
ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक असते. 23 नोव्हेंबर 2025ला विचारलं गेलं होतं. त्याच्यात विधान होतं, काय होतं? प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक होते. तर हे विधान बरोबर आहे. तर इथं ॲज इट इज परीक्षेत आलेलं आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक असते. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. आता हेच विधान परीक्षेत आलेलं आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. म्हणजे याच्यातील ग्रामसभा, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत ह्या 3 मधले 4 विधान परीक्षेत विचारले आहेत. आता हे जे विधान आहे, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे, हे एक विधान दिलं. तर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते, ही एक विधान. म्हणजे हे दोन्ही विधान बरोबर होते. आणि पहिले 2 एक वेगळे होते, म्हणजे त्याच्यातील एक वेगळं होतं. आता ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच असतो. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर सरपंच असतो. पुढे चला. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत पंचायतीने सादर केलेल्या वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते. ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळवल्या जातात. ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते. ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते. पुढे चला. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत ते ठरवण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो. परीक्षेत विचारलं जाऊ शकतो. ग्रामसभेच्या योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र असतात हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो ठरवण्याचा अधिकार वन अँड ओनली ग्रामसभेला असतो. ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते. तिथे महिला अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात. पिण्याचे पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयांबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात. आवश्यक ते बदल घडवण्यासाठी उपायही सुचवले जातात. आता हे पंचायत समिती. शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर टीटीचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या नोट्स. त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तोड. सोबत आहेच त्यांच्या संपूर्णते परिपूर्ण मानशा बजारात मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा आता पंचायत समितीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आपल्याला पाहिजेत. पंचायत समितीनंतर जिल्हा परिषद पाहणार आहोत आणि जिल्हा परिषद झाले की मग पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शहरीकडे वळू. आता हा आपण ग्रामीण भागातलं पाहतोय. आता पंचायत समितीमध्ये एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रितपणे असा विकास गट असतो. विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती असते. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा पंचायत समिती असतो. कोणाचा दुवा असतो हे परीक्षेत बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. आता ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजे कोण आहे? तर पंचायत समिती आहे. आता 23 नोव्हेंबर 2025ला 6वीच्या ह्याच्यामधले 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. कशामध्ये? आपल्या TETच्या पेपरमध्ये. आता पेपर 2मध्ये याच्यावर एक महानगरपालिकेवरला एक प्रश्न होता. महानगरपालिका, ठीक आहे, महानगरपालिकेचा आहे. पुन्हा त्याच्यानंतर 2 प्रश्न होते. एक आयुक्तावरला होता आणि एक महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा शब्द असा एक होता. ते 2 प्रश्न होते, ते आपण पाहू. पंचायत समितीमध्ये पाहताना एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो.
विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे ग्रामपंचायत होय. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समिती असते. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक असते. विविध करांची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. आता पुढे चलू आपण. आता हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने आहेत. काय आहेत? घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, आठवडी बाजारातील कर आहे, यात्रा आहे, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे पंचायत समितीचे पदाधिकारी. याच्या संदर्भात काय आहे? पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती निवड करतात. सरपंच, उपसरपंच तसंच पंचायत समितीच्या पदाधिकारीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुका 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. त्यांची मुदत हे 2.5 वर्षाची असते, म्हणजे त्यांचा कार्यकाल हा 2.5 वर्षाचा असतो. पंचायत समितीच्या सभा बोलवणे आणि सभेचे कामकाज चालवणे ही जबाबदारी कोणाची असते? तर सभापतीची असते. सभापतीच्या अनुपस्थितीत कोण काम पाहतो? उपसभापती. तिथे कसं होतं? सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच. तसं पंचायत समितीची सभा बोलवण्याचे आणि सभांचे कामकाज पाहणे ही जबाबदारी कोणाची? सभापतीची. मग सभापती नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत उपसभापती काम पाहतो. पंचायत समितीची बैठक सभापतीच्या अध्यक्षतेखाली चालते. त्यांच्या नियंत्रणाखाली पंचायत समितीचा कारभार चालतो. पंचायत समितीची बैठक ही सभापतीच्या अध्यक्षतेखाली चालते आणि त्यांच्या नियंत्रणाखाली पंचायत समितीचा कारभार चालतो. ओके. पंचायत समितीच्या सभापतीला व उपसभापतीला मुदत संपण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देता येतो. परीक्षेत देता येत नाही असं दिलं जातं, पण देता येतो. चला पुढं. पंचायत समितीच्या सदस्यांना त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो. विशेष बहुमत आणि अविश्वास ठराव झाला. विशेष बहुमत आणि अविश्वासाचा साचा ठराव करता येतो. विशेष बहुमत आणि अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास त्याच पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करता येते. आता पंचायत समितीचे प्रशासन आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. आता इथं 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत. 4 ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला विचारले गेले आहेत. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी असतो. आता लक्षात आलं का? त्यावेळेस तिथं ग्रामसभेच्या वेळेस दिलं होतं, आपण ग्रामसभा पाहत होतो ना, त्यावेळेस दिलं होतं. काय दिलं होतं की त्यावेळेस ग्रामसभेला काय दिलं तर ग्रामसेवकाला काय दिलं तर ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतो. तर ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतो का? तर नाही. इथं काय आहे? पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखास गट विकास अधिकारी म्हणतात. त्याची नेमणूक राज्य शासन करतो. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का? थोडीशी फिरवून प्रश्न विचारतात. वाचताना थोडंसं कळत नाही आहे, त्यामुळे शांततेत वाचून लक्षात घ्या. विधान याच्यामध्ये बरेचसे फिरवले जातात. ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्यातील दुवा, यांची निवडणूक कोण करते, त्यांची नेमणूक कोण करते, याच्यावर प्रश्न असतात. आता पंचायत समितीचा सचिव म्हणून तो काम पाहतो. पंचायत समितीच्या कामकाजाचा अहवाल तयार करणे, पंचायत समितीचे अंदाजपत्र तयार करणे इत्यादी कामे त्याला करावी लागतात. पंचायत समिती हा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यातील दुवा आहे. मी तुम्हाला मग सांगितलं की कोण कशातील दुवा आहे, हे विधान लक्षातच ठेवून घ्या. पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हा जिल्हा परिषद यांच्यातील दुवा आहे. आता पंचायत समितीची काय कामे आहेत ते पाहू. लोकांची कामे. आता लोकांची कामे काय असतात? रस्ते, गटारे, विहिरे, कूप, नलिका ह्या तयार करणे किंवा त्यांच्यातील दुरुस्ती करणे, साफसफाई करणे, आरोग्याच्या बाबतीत रोग प्रतिबंधक लस तयार करणे, त्या लसी जनतेसमोर पोचवणे, जनतेला देणे, आवश्यक असेल तिथे पुन्हा पाणी पुरवठा, स्वच्छ पाण्याचे नियोजन करणे, स्वच्छ पाणी सर्व नागरिकांना मिळाले पाहिजे, असे पंचायत समितीचे कार्य आहे. स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांची मदत करणे, शिक्षण, प्राथमिक शिक्षण योग्य व दर्जेदार देणे, त्यातली योग्य काळजी घेणे. उद्योग. आता उद्योगामध्ये हस्तउद्योग आणि कुटीर उद्योग यांच्या विकासाला चालना देणे, हे झाले पंचायत समितीचे कार्य. आता लोककल्याण. त्या लोककल्याणामध्ये काय आहे? दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे, विकास गटात कोणती कामे केली पाहिजेत या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते. प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान एक तरी सभा होणे आवश्यक असते.
प्रत्येक महिन्यात पंचायत समितीचे किती सभा होणे आवश्यक असतात? तर पंचायत समितीच्या प्रत्येक महिन्यामध्ये किमान एक तरी सभा होणे आवश्यक असते. पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते. पंचायत समितीला कुठून रक्कम मिळते? तर जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते. विकास गटात करावयाच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडून ही मदत मिळते. आता विकास गटाच्या काय आहे? विकास गटात करावयाच्या विकासांच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडून सुद्धा अनुदान मिळते. हे झालं पंचायत समिती. आता वळू आपण जिल्हा परिषद. हे पहा, जिल्हा परिषदेवर भरपूर प्रश्न आलेले आहेत. आत्तापर्यंत भरपूर आलेले आहेत 2013 पासून आत्तापर्यंत, आणि दरवर्षी येतातच. त्यात काही वाद नाही, म्हणजे अजिबात नाही. आता जिल्हा परिषदेकडे वळताना आपण पहिल्यांदा जिल्हा परिषद, आता हे काय आहे? प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषदा किती आहेत? 34 परीक्षेत येऊन गेलेले आहे. कारण मुंबई शहर म्हणजे जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद नाहीत. महाराष्ट्रात 36 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा. ओके, कळालं. आता जिल्हा परिषदेचे अधिकारी पाहू. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. सदस्यांची निवड 5 वर्षासाठी असते. उमेदवाराचे वय 21 वर्ष पूर्ण व भारतीय नागरिक असावं. त्याचे नाव स्थानिक मतदार यादीत असावे. हे 3 मुद्दे तर फिक्सच असतात. निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. सदस्यांची निवड 5 वर्षाची असते. उमेदवार 21 वर्षाचा असावा. त्याचे नाव स्थानिक मतदार यादीत असावे. हे तोंडपाठच रट्टाच मारून ठेवायचा. आता निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष आणि एकाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. त्यांचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो. नवीन पाठ्यपुस्तकामध्ये हे वगळलेलं आहे आणि परीक्षेत हेच विचारतात. निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषदेचे निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष आणि एकाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करतात आणि त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा नसतो, 2.5 वर्षाचा असतो. लक्षात असू द्या. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असते. आता जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद कुणाकडे असते? काय आहे? जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद कुणाकडे असते? तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे असते. सभांचे कामकाज त्याच्या नियंत्रणाखाली चालते. आता परत इथं आणखीन एक आहे. जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारावर कुणाचे नियंत्रण असते? तर अध्यक्षांचे नियंत्रण असते. हे दोन्ही विधान परीक्षेला आलेले आहेत. आता जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करायचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. कुणाला असतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. पुन्हा अध्यक्षाच्या गैरहजेरीत ही सर्व कामे उपाध्यक्षावर असतात. पुन्हा अध्यक्ष उपाध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतात. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कोण असतात? सरपंच, उपसरपंच का अध्यक्ष उपाध्यक्ष? तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. आता इथे एक चार्ट दिलेला आहे. जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो? तर जिल्हा परिषदेचा कारभार विविध समित्यांमार्फत चालवला जातो. त्याच्यामध्ये कोणत्या समित्या येतात? तर वित्त समिती आहे, कृषी समिती आहे, शिक्षण समिती आहे, आरोग्य समिती आहे, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती आहे इत्यादी आहेत. व महिला व बालकल्याण समिती म्हणजे महिला आणि बालकांचे प्रश्न ते घेते ते समिती. आता चला आपण पुढे जाऊ. या समित्यांपैकी स्थायी समिती सर्वात महत्त्वाची असते. कोणती समिती महत्त्वाची असते जिल्हा परिषदेमध्ये? तर स्थायी समिती महत्त्वाची असते. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. परीक्षेत आलेला आहे, वारंवार आलेला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. वळू आपण आता पुढं मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते. मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य असतो. या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील व्यक्तीची नेमणूक राज्य शासन करते. जिल्हा परिषदेचे सभासद आणि जिल्हा परिषदेचे प्रशासन यांना जोडणारा तो महत्त्वाचा दुवा आहे, विधान महत्त्वाचा आहे. काय आहे माहिती आहे का? जिल्हा परिषदेचे सभासद आणि जिल्हा परिषदेचे प्रशासन यांना जोडणारा तो महत्त्वाचा दुवा आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व कामांना आणि विकास योजनांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम कोण करतं? तर मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. आता जिल्हा परिषदेचे कामे पाहू. जिल्हा परिषदेचे कामे काय आहेत? शिक्षणविषयक सुविधा आहेत, आरोग्यविषयक सुविधा आहेत, पाणी पुरवठा करणे, बियाण्यांचा पुरवठा करणे, दिवाबत्तीची सोय करणे, गावाच्या परिसरात झाडे लावणे. आता हे विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे. काय आहे? 1992मध्ये 73 व 74वी संविधान दुरुस्ती झाली. या संविधान दुरुस्तीने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्थांना संविधानात स्थान दिले. 23 नोव्हेंबर 2025ला. त्याच्या अगोदरसुद्धा आलेला प्रश्न आहे. परिसराचा विकास कार्यक्षमतेने करण्यासाठी त्यांच्या अधिकारात वाढ केली. त्यांच्यातील विषयही वाढवले. त्यांना प्रभावीपणे काम करता यावे म्हणून त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवले. आता करांपासून सुरक्षता मिळवणे, हे उत्पन्न मिळवणे हे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. उदाहरणार्थ पाणीपट्टी, यात्रा कर, बाजार कर इत्यादी. ओके. आता जमीन महसुलाच्या प्रमाणात ठराविक अनुदान राज्य शासन जिल्हा परिषदांना देते. हे विधान महत्त्वाच्या परीक्षेला आलेलं आहे. ज्या काही जिल्हा परिषद आहेत त्यांच्या प्रमाणात ठराविक अनुदान राज्य शासन जिल्हा परिषदांना देते. एखादी विकास योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासन जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून देते. आता इथे एक चार्ट मी तुम्हाला दाखवतोय. तो चार्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. इथं 2 चार्ट आहेत. दोन्ही चार्ट मी तुम्हाला दाखवतो. दोन्ही चार्टमधला पहिला चार्ट आहे पंचायत राज्य व्यवस्था एका दृष्टिक्षेपात. आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का? अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो आणि त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी. मग पंचायत समितीला कोण असतो? तर सभापती असतो. त्याची निवडणूक गट विकास अधिकारी करतो. सरपंच आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असतो आणि ग्रामसेवक असतो. आता ग्रामसेवक हा कुठून? राज्य शासनाकडून नेमलेला जातात आणि सरपंच हे मतदानाद्वारे निवडले जातात. हे एक शॉर्टमध्ये आपल्याला कळण्यासाठी चार्ट होता. आता पुढे वळू आपण. स्थानिक शासन संस्थांचा, जो की ग्रामीण स्थानिक शासन संस्था आहे, त्याचा एक चार्ट आहे. तुम्हाला इथे मी थोडासा आणखीन झूम करून सुद्धा दाखवतो. काळजी करू नका, झूम करू आपण. ओके. आता एकदम परफेक्ट दिसेल. थोडंसं आणखी. आता परफेक्ट दिसत आहे. हे पाहू आपण. स्थानिक शासन संस्था जे की आहे ग्रामीण. ओके. इथून पाहू. ह्याला आपण वरती थोडंसं अंडरलाईन करू आपण. ओके. चला, आता ह्याच्यामध्ये आहे पंचायत समिती. पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत आलं, जिल्हा परिषद आलं. मग पुन्हा आता ह्याच्यामध्ये सदस्य संख्यांचं दिलेलं आहे. त्या सदस्य संख्या आता हे कुठले आहे माहिती आहे का? पंचायत समिती त्याच्यामध्ये 7, 17. आता तुम्ही एक लक्षात घ्या. हे चार्ट कसं आहे माहिती आहे का? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा. आता हे जे आहे, आता सदस्य संख्या, आता सदस्य संख्या ग्रामपंचायतीमधली किती आहे? किमान 7, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. हे परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. काय सांगतोय? हे परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. परीक्षेला येऊन गेलेलं आहे हे. 23 नोव्हेंबरला सुद्धा विचारलेलं आहे. 23 नोव्हेंबर 2025च्या परीक्षेमध्ये सुद्धा येऊन गेलेले विधान आहेत हे. चला पुढं. आता पंचायत 23 नोव्हेंबर 2025ला नाही, त्याच्या अगोदर जी परीक्षा झाली ती 24ला, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं विचारलं होतं किमान आणि कमाल ग्रामपंचायती. आता पंचायत समितीची सदस्य संख्या किती आहे? किमान 15 आणि कमाल 45. जिल्हा परिषदेची किमान 50 आणि कमाल 75. आता ह्याचे पदाधिकारी कोण असतात? तर ग्रामपंचायतीचा सरपंच आणि उपसरपंच. पंचायत समितीला कोण असतो? सभापती आणि उपसभापती असतात. जिल्हा परिषदेचे कोण असतात? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. आता यांचे अधिकारी कोण आहेत? तर ग्रामपंचायतीचा अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक असतो.
पंचायत समितीचा अधिकारी कोण असतो? गट विकास अधिकारी असतो. पण 23 नोव्हेंबर 2025ला काय दिलं? ग्रामसेवकाच्या ठिकाणी गट विकास अधिकारी दिलतो. तर तसं नाही, पंचायत समितीचा अधिकारी हा गट विकास अधिकारी असतो. ग्रामपंचायतीचा अधिकारी ग्रामसेवक, पंचायत समितीचा अधिकारी गट विकास अधिकारी. आता पुन्हा जिल्हा परिषद काय आहे? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. हे झालं स्थानिक शासन संस्था. आता ह्याच्या पुढला चॅप्टर आहे शहरी. आता शहरीमध्ये ह्याच्यामध्ये नगरपालिका आहे, पुन्हा महानगरपालिका आहे, नगरपालिकेचे कामं, नगरपरिषदेचे कामं, महानगरपालिका, मग पुन्हा त्यांच्या समित्या, त्यांचे कामं, महत्त्वाचे प्रशासन, मग त्याच्यामध्ये सुद्धा एक चार्ट आहे. मग पुन्हा त्यानंतर जिल्हा प्रशासन आहे. जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी आहे. तर ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं म्हणलं तर डोकं हँग होण्याची शक्यता असते आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो. त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शहरी भागाकडे वळू. इतक्या ह्याच्यामध्ये ग्रामीण भागामधलं आपण ग्रामसभा, ग्रामपंचायत, हे सगळं पाहिलेलं आहे. काय काय पाहिलं? पंचायत राज व्यवस्थामध्ये आपण जिल्हा परिषद पाहिलं, पंचायत समिती पाहिलं, ग्रामपंचायत पाहिलं, सभा पाहिलं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, त्यांचे कार्यसुद्धा पाहिले. तर ठीक आहे, पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शहरी शासन व्यवस्थेकडे वळू. तुर्तास आपण इथं थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्याकडे TETच्या पेपर 1 आणि पेपर 2च्या नोट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला कुणाला घ्यायचे असतील तर ते खाली कॉन्टॅक्ट नंबर आलेला आहे, त्याच्यावरून तुम्ही ते मागवू शकता. पेपर 1च्या 60 मार्काच्या नोट्स आहेत, त्या 1300 रुपयाला आहेत. त्याच्यामध्ये मानसशास्त्र 30 आणि परीक्षा अभ्यासाच्या 30 मार्काच्या नोट्स मिळून जातात. मग पुन्हा सामाजिक शास्त्र आहे, त्याच्या 90 मार्काच्या भेटून जातात. तुम्हाला खाली सगळे पॉम्पलेट वगैरे सगळे दिसत असेल, नंबरसुद्धा दिसत असेल, त्याच्यावर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. तर ठीक आहे, आपण आताच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात, सोबत आहेत टिप्स फॉर TETचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या नोट्स. त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तोड, सोबत आहेत त्यांच्या संपूर्ण ते परिपूर्ण मानशाबजारात. मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा पास. TET म्हणजे यशाची हमी, TET म्हणजे यशाची हमी. TET म्हणजे यशाची हमी, 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 TET म्हणजे यशाची हमी.